श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. एवढ्या गोष्टी माझ्या हातात पाहिल्यावर तुम्हाला कळलंच असेल की मी काहीतरी स्पेशल करणार आहे. तर मी करणार आहे आज मसाले भात. तर पहिला घेतलंय मी 4 लवंग, 4 दालचिनी यांना मी वाटून घेणार आहे खलबत्त्यात. मिक्सरमध्येही बारीक करता येतं, पण खलबत्त्यात चेचून जरा गावरान चव येते. थोडा वेळ लागतो, पण टेस्ट लाजवाब येते. अशी वाटून बारीक करायचं. त्यानंतर 1 गड्डा लसूण, 1 इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर त्याच खलबत्त्यात चेचून बारीक करायची. मी करणार होते अर्धा किलोचा मसाले भात. तांदूळ तुम्ही वापरताय तो घ्या, पण सुट्टा हवा असा घ्या. मग आपल्याला 4 मोठे चिरलेले कांदे, 1 मोठे चिरलेले टोमॅटो, 1 उभी चिरलेली शिमला मिरची, वाटण केलेले लवंग दालचिनी, भिजवलेले वाटाणे, कोथिंबीर, लहान चिरलेला बटाटा आणि खलबत्त्यात चेचून घेतलेले लसूण, कोथिंबीर, आले. मग कुकरमध्ये 2.5 चमचे तेल घालायचे आणि एका पातेल्यामध्ये 1.5 तांब्या पाणी गरम करायला ठेवायचे. मग तापलेल्या तेलात मोहरी टाकायची. त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे. मग टाकायचा आहे चिरलेला कांदा आणि मग त्याचबरोबर तमालपत्री टाकायचे आणि कांदा छान लालसर भाजून घ्यायचा आणि नंतर टाकायचा आहे टोमॅटो, चिरलेली शिमला मिरची आणि हे सगळं चांगलं परतून भाजून घ्यायचं. या भाजणीचा उठणारा सुगंध घेऊनच भूक खूप चळवळते. मग आपण वाटलेली आलं लसूण पेस्ट टाकायची. परत छान असं हलवून घ्यायचं. मग आपण पहिला वाटून घेतलेलं लवंग दालचिनीची पूड घालायची. लगेच 2 चमचे गरम मसाला घालायचा. हे टाकताना थोडं थोडं हलवत राहायचं. मग टाकायचा आहे चिरलेला बटाटा. पहिला बटाटा टाकायचा नाही, कारण भात शिजेपर्यंत बटाटा खूपच गिरगिरीत होतो. म्हणून सगळा मसाला टाकल्यानंतर बटाटा टाकायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. मग आपण काढलेला तांदूळ थोडा पाण्यात घालून धुवायचा आणि वरून कुकरमध्ये थोडी चिमटभर हळद टाकायची आणि मग घालायचा आहे आपल्याला स्वच्छ धुतलेला तांदूळ. सगळं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळा मसाला चांगल्या प्रकारे एकजीव होतो. मग वरून टाकायचा आहे 2 चमचे गोडा मसाला. मग घालायचा आहे अर्धा चिरलेला लिंबू आणि सोदण्यातून खूप पिळून घालायचा, म्हणजे त्यात बिया पडणार नाहीत. छान छान खायचं म्हटलं तर पहिला करायच्या अगोदर एवढा ताप घ्यायलाच लागतो, तेव्हा कुठे रेसिपी चवदार होते. मग गरम केलेले पाणी कुकरमध्ये घालायचे, थोडं हलवायचं आणि मग स्वादानुसार मीठ घालायचं. मग लावायचं आहे कुकरचं टोपण. तुम्ही घरात ज्याप्रमाणे कुकरला शिट्ट्या देता तशाच शिट्ट्या द्यायच्या आणि शिट्ट्या देऊन मी काढलेला आहे कुकर खाली. यात वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकायची. चांगलं एकजीव करायचं आणि मी करते यामध्ये थोडा खायचा कलर मिक्स. याने मसाले भाताला आणखी छान कलर येतो, पण याने चवीत काही फरक पडत नाही. हा भात ताटात काढून घ्यायचा. बघा कसा झालाय, नक्की सांगा मसाले भात. एकदा याप्रमाणे नक्की ट्राय करून बघा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.